मम्मा फुल ट्राय करते झोपवायला इवाला. तर बघूया आपण इवा झोपते का. जर नाही झोपले तर मग आपला एक फिक्स आहे की आपण जेवण घरी पार्सल घेऊन येणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आता वाजल्यात सकाळचे 8:30 आणि इवू उठली आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इवू उठली. आता आपण तिचं स्वेडल वगैरे ओपन करूया आणि जरा तिला त्या बेडवरून ह्या बेडवर घेऊन येऊया. मस्त इवूचा स्वेडल वगैरे ओपन केला. बघा किती गोड दिसते. गुड मॉर्निंग इवू, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आता इवूला थोडी भूक लागली असेल कारण का ती आत्ताच झोपून उठले. तर आपण तिच्या मम्माला पण उठूया आणि इवूला जरा फीडिंग करून देऊया आणि मग फीडिंग झाल्यावर आपण भेटूया इवूला. आता इवूचं फीडिंग करून पण झालं आणि इवूला मी इथे घेतलंय बर्फसाठी. पण इवू बघा काय करते. आवाज येते तुम्हाला किती बोटं चोखते ती. एकदम आवाज करून करून बोटं चोकायला लागली. तिला किती पण हे केलं ना तरी पण ती चोकत राहते. तर ह्याचं काय सोल्युशन असेल तर सांगा आम्हाला की उच्या तोंडात बोट घालायचं बंद कसं करायचं. तर आता तिला तिकडे घेऊन उभं होतं बाल्कनीमध्ये. पहिलं तिला डोळे ओपन करायला नाही व्हायचे पण आता एकदम प्रॉपरली ती ओपन करते. बिलकुल पण ती असे डोळे बंद नाही करत. सवय झाली आहे म्हणजे तिला आता. ते बघा अजून पण ती तेच करते. तिला उचकी पण लागली. आताच दूध पिलं तिने थोडं बाहेर काढलं म्हणून तिला उचकी लागली. ठीक आहे आपण आता तिला चेंज वगैरे करूया. आता इवूला इकडे ठेवलं आहे थोडा वेळ खेळायला. आता ती टॉयसोबत खेळते आहे. तिला चेंज पण केलं आहे. आता आपण थोडा वेळ तिला खेळून देऊया आणि आपण आपली बाकीची कामं आवरून घेऊया. तर चला. तर मगापासून इवू आता झोपलेली होती आणि मी गेलेलो थोडा कामानिमित्त खालती. तर आता मी आलो आहे घरी आणि इवू पण उठली आहे. मम्माने तिला दूध वगैरे पाजून झोपवलेलं पण ती काय झोपली नव्हती जास्त वेळ. 10-15 मिनटातच उठलेली. तर मम्मा तिच्याबरोबर होती. मी दुसऱ्या कामासाठी खाली गेलेलो. आता आलो आहे घरी. आता इवूची आंघोळ पण आहे. अजून काय जेवण वगैरे पण केलं नाही आहे. आता इवूची आंघोळ झाल्यावर आपण जेवण वगैरे करणार आहोत. आजच्या जेवणाचं काय असेल मी तुम्हाला दाखवेन. आता तिथपर्यंत इवूला असंच घेऊन फिरतो आहे कारण का इवू रडते आहे आणि आता तिची मम्मा तिला फीडिंग करेन. तर आता इवूला इकडे ठेवलं आहे आणि आता इवूची आंघोळीची तयारी केली आहे. तिकडे बकेट वगैरे भरून ठेवलं आहे. आज इवूची मालिश पण असणार आहे. तर मम्माने मालिशची मॅट वगैरे पण टाकली आहे. आता आपण घेऊन जाऊया इवूला आंघोळीसाठी. हो चला आंघोळ करायला जाऊया. चला चला. हे बघा मम्मा तिचा बेड पण लावते. आणि आता इकडे मम्माने केली आहे इवूची मालिश. तर आपण आता तिला घेऊया आंघोळ घालून. चला. तर इवाला फ्रेश करून आणली आहे आणि आता इवा मम्मा तिला थोडंसं फीडिंग वगैरे करेल. मग आपण तिला स्वेडल करून झोपवूया. तर बघूया ती झोपते का आता. कारण का आज पण ती झोपलेली अशी मम्मा बोलते. तर बघूया. मम्मा झोप आली आहे तुला इवू? झोप आली आहे? वाटत तर नाही आली कारण का तिच्या फेसवरून वाटत नाही की ती झोपेल. तर बघूया चला. अजून आपल्याला पण फ्रेश व्हायचं बाकी आहे. आज आपण खाली गेलेलो तर फ्रेश वगैरे नाही झालं. तर आता आपण पण फ्रेश वगैरे होऊया इवाला स्वेडल करून झोपवल्यानंतर. आणि आता मस्त इवूला स्वेडल केलं आहे आणि मम्मा टिक्की लावते तिला. तिला मज्जा येते. मज्जा येते तिला आणि तिला खूप झोप पण आली आहे. चिडचिड करते थोडं. हो तर लगेचच झोपेल ती. आणि हे बघा 2 मिनिटामध्ये मम्माने झोपवलं इवाला. तर चला आता आपण पण फ्रेश होऊन घेऊया. तर आता आम्ही फ्रेश झालेलो आणि चाललेलो खाली जेवण्यासाठी. आणि आम्ही बोललेलो की इवा झोपली आहे तर आपण खाऊन येऊया पटकन. पण इवा लगेचच उठली आहे.
लगेच जसं तिच्या मम्मीने तिला उचललं तशी उठली आहे इवा. तर आता बघूया इवा झोपते का परत गाडीमध्ये. जर झोपली तर आम्ही जेवून येऊ, जर नाही झोपली तर मग पार्सल जेवण घरी घेऊन येऊ. काय बोलतो लागतो उगत नाही तर ते आपल्याला तिथे पण खाऊन घेणार. तर चला आता बघूया गाडीमध्ये इवा झोपते का. हे बघा कशाला उठलाय बाई? चला. ऊन पण एकदम बेकार ऊन आहे, फुल कडक. आलो तू आपली गाडी पण आज साफ नसेल. ये तिकडे हाय पत्रा. हे बघा गाडी पण तिकडे उभी आहे, पण काय साफ नसणार आज गाडी. कारण का धुतली नसेल आज ना, ते संध्याकाळचे धुतात आणि इकडे काम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण धूळ बसलेली असते. तर चला. आणि हे बघा आपण काल स्कूटी सर्व्हिस करून आणली आपली. हे बघा आम्ही निघाले आणि इथे मम्मा फुल ट्राय करते झोपवायला इवाला. तर बघूया आपण इवा झोपते का. जर नाही झोपले तर मग आपलं एक फिक्स आहे की आपण जेवण घरी पार्सल घेऊन येणार. आणि जर इवू तिथे जाईपर्यंत झोपली तर मग आपण तिथे खाऊन येऊ. वाटत नाही आहे, पण तिची मम्मा फुल ट्राय करणार आहे. हसते बघा. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आणि इवू बघा ऑर्डर पण नाही आली आहे, पण इवू झाली आहे. आणि जस्ट आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो आहे. आणि इकडे मम्मा बाजूला बसली आहे, पण मम्मा इवाला फीडिंग करते. तर आता मम्माचा प्लॅन आहे की आपण कुठेतरी राऊंड पण मारायचा. असते बघा कशी. पण आता सध्या आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला घरी तर पहिलं जायचं आहे कारण का आपल्याला इवाचे कपडे वगैरे चेंज करायचे आहेत. तर आपण आता चाललो तर आहोत घरी, मग बघूया पुढे कसं काय ते. तर आता आम्ही पोचलो आहे बिल्डिंगच्या इथे. अरे आणि इवू कुठे आहे? लिफ्ट पकडून उभी आहे. हे बघा वापस सुटली आहे इवू आमची. ती बोलते बुवाई आहे. आज बुवाई आहे बोली, बुवाई आहे इवू. तर बघूया आता आपण घरी जाऊया. पहिला इवूचे कपडे वगैरे चेंज करूया. न्यू ड्रेस घालायचा. मम्मा फीडिंग करेल. बापरे जेवण जास्त झालं. मग जर जायचं असेल तर बघूया तिथपर्यंत पहिलं तरी घरी जाऊया. चला. हे बघा आता आलोय घरी आणि इवू बघा इवूला पहिला मोकळा करू दे. सगळ्यात पहिलं हो, कारण का इवूला बराच टाइम झाला आम्ही स्वेडल करून ठेवलंय. या टायमाला ॲक्च्युली ती उठते रोज, पण आज आम्ही आता तिला बाहेर घेऊन गेलो तर ती तेव्हापासून जागीच होती. आज इवूची झोप पण कंप्लीट नाही झाली आहे. इवू डान्स करतोय. हे बघा. आणि तिला आली आता झोप पण. आणि मम्मा बघा, मम्मामुळेच आपण गेलो. मामामुळे नाही गेला, हो जायचा प्लॅन होता आज. तर चला आता आपण पहिलं इवूला फ्रेश वगैरे करूया, तिला चेंज वगैरे करूया. बघूया इवू झोपते का. आणि फायनली आता इवा झोपली आहे. बराच वेळ ते चिडचिड करत होती. आम्हाला खाली जायचं पण होतं, पण आम्ही नाही गेलो. नाही गेलो कारण का इवा खूप चिडचिड करत होती. ॲक्च्युली आम्ही तिच्या झोपेच्या टायमाला तिला खाली घेऊन गेलो, जे की आम्ही नव्हतं घेऊन जायला पाहिजे. तिची झोपच झाली नाही मग, म्हणून ती तिकडे हॉटेलमध्ये जाऊन पण जागी होत होती. मध्ये झोपत होती, मध्ये जागी होत होती, मध्ये झोपत होती. तर म्हणून तिची झोप काय कंप्लीट झाली नाही. तर आता घरी येऊन पण तिला आम्ही जेव्हा मम्मानी फीड केलं तेव्हा ती खूप म्हणजे तिला खूप झोप येत होती. मग तेव्हा आम्ही विचार केला की हिला कपडे चेंज करून झोपवूया. कपडे चेंज केल्यानंतर तिथे जास्त अजून इरिटेट झाले, म्हणून आम्ही तिला परत कपडे चेंज केले. नॉर्मल घरातले कपडे घातले, तिला स्वेटर केला आणि झोपवला. तर ती झोपली आहे आता. आणि आता मी आणि मम्मा पिणार आहोत कॉफी. तर इकडे दूध ठेवलं आहे गरम करायला. तर आता तर खाली जायचा प्लॅन तर आता सध्या तरी काय माहीत नाही. काय बोलतो मम्मा, खाली जायचं की नाही? बघू आता ही बाबा. तर मम्मा बोलते आता बघू.
तर आपण पण ठरवलंय की इवा उठल्यावर बघूया इवाचा मूड कसा. जर इवाचा मूड असेल ठीक, जर ते चिडचिड नसेल करत तर मग आपण जाऊया खाली. आणि आता वाजलेत बघा किती, 8:45 आणि आपल्याला आवाज आला हे बघा. पण ते अजून झोपेत वाटते. आपण थोडी जागी झालेली पण आता अजून झोपली आहे. उठेल पण आता थोड्या टायमाने, जागसूच झोपली. नुसता बसलाय, आळस झालाय तिला. चला बघूया इबू कधी उठते. आता खाली जायचं, काय करायचं? जायचंय ना यार, भाजी आणायची मला. तर आपल्याला खाली तर जावंच लागणार आहे. तर बघूया आपण इवू किती टाइममध्ये उठते. इवू आणि आता वाजल्यात 10:15 आणि अजून पण इवा उठली नाहीये. मम्मा, ओ इवाची मम्मा, काय आज कसं झोपवलं इवाला? काय म्हणते, झोपते ते झोपू दे. एवढा वेळ? 6 वाजता झोपली आहे ती. उठेल रे ती, दुपारची पण एवढ्या तासच झोपते ना ती. 4 तास झोपली आहे. उठेल. 4 तास स्ट्रेट नॉनस्टॉप. मगाशी ती आवाज केलेला पण तिला ठोकवलं की ती लगेच झोपली परत. कारण का ती दुपारी नाही झोपली ना त्याच्यामुळे. कोणामुळे नाही झोपली दुपारी? तुझ्यामुळे. तू कशाला दुपारचा प्लॅन केला जेवायचा? रात्रीच जायला पाहिजे. जेवायसाठी प्लॅन नव्हता केलेला. जेवण नव्हतं म्हणून आपण जेवायला गेलेलो. तू बस. चुपच काय होतं जेवण? मी बनवणार होती ना. तू 2 वाजता जर हिने जेवण बनवलं असतं तर 1 तास गेला असता. 3-3:30 वाजले असते जेवायला. मग जेवण 3:30 वाजता. बघा, कारण का तू पण आज लेट उठलास, मी मग? पण लेट उठले. जाऊ दे. आता बघूया इवा किती वाजता उठते. आता 10:15 झाल्यात. आता आम्ही तर खाऊन घेतो काहीतरी, कारण का इवा उठल्यावर तिला खूप भूक लागणार आहे. तू रेडी राहा मम्मा. आणि फायनली आपल्याला इवूचा आवाज आला. आता वाजलाय बघा 11:15. फायनली इवूचा आवाज आला. हाय इवू, झोप झाली की नाही बाबू? आज किती झोपतोय? हो हो, काय करतोय? उठ आता, उठ उठ. काय लागू तिला आज? काय केलंस तू? माझी हा, माझी आता तर उठली आहे ती. 100% उठली आहे. हे बघा. हो हो. आणि आता लागली आहे तिला भूक. स्ट्रेट 4.5 तास झोपली आहे इवू आणि तिला एवढी भूक लागली आहे ना की ती उठता उठता रडते. तर आपण इवूला फीडिंग करून देऊया, मग भेटूया. तर आता इवूचं फीडिंग झालं. इवूला घेतलं इथे बर्फसाठी आणि इथे मम्मा जेवणासाठी काहीतरी बनवते. तर बघूया आता आपण जेवण काय करतोय ते. आणि आता वाजलेत 11. आज बराच टाईम इवू झोपलाय, तर आता काय लवकर इवू झोपणार नाही आहे. तर आता आपण जेवताना पण आपल्याला इवू असणार आहे सोबत. तर आपण आम्ही दोघं टर्न बाय टर्न जेवणार आहे. एकदा मी जेवणार फर्स्ट किंवा इवा फर्स्ट जेवेल, मग असं करून आम्ही जेवण करणार आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.